Dear student, today we are going to learn second topic of science 1, that is periodic classification of element. तर या टॉपिकमध्ये आपण एलिमेंट्स आणि त्यांचं क्लासिफिकेशन आणि ते करण्यासाठी 3 सायंटिस्टने केलेला प्रयत्न आणि हे 3 सायंटिस्ट आहे डॉबर्नर, न्यूलँड आणि मेंडलीफ यांचे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटचे अटेम्प्ट आपण आता या तासिकेला पाहणार आहोत. तर हे सुरू करण्यापूर्वी काही प्रिव्हियस नॉलेज असणं आणि ते तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे जे काही नॉलेज आहे ते आधी आपण रिवाईज करणार आहोत आणि मग आपण त्यांच्या क्लासिफिकेशनच्या कामाकडे किंवा त्यांच्या क्लासिफिकेशन करताना केलेल्या स्टेटमेंटकडे जाणार आहोत, म्हणजेच ते तुम्हाला पूर्णपणे समजतील. तर पहिल्यांदा तुम्हाला माहीत असलं पाहिजे व्हॉट इज मॅटर. मॅटर म्हणजे काय? तर तुमच्या आजूबाजूला जे काही वस्तू आहेत, पदार्थ आहेत, त्यांना मॅटर म्हणतात. ते एकतर तुम्हाला दिसत असतील किंवा दिसतही नसतील, अशा सर्व तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी म्हणजे मॅटर. उदाहरणच द्यायचं झालं तर तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या झाडं, पानं, फुलं, बेंच, टेबल, ह्या सगळ्या वस्तू मॅटर आहेत ज्या तुम्हाला दिसतात. परंतु हवा, एअर इज ऑल्सो मॅटर, पण ती तुम्हाला दिसत नाही तर ती जाणवते. बरोबर? मग व्हॉट इज मॅटर? मग आता मी मॅटरची डेफिनेशन सांगते. दी एव्हरीथिंग अराउंड युअर सेल्फ इज मेड अप ऑफ मॅटर ऑर द एव्हरीथिंग अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड मॅटर. मग हे जे काही तुमच्या आजूबाजूला आहे ते कशाचं बनलेलं आहे? तर मॅटर इज मेड अप ऑफ ॲन एलिमेंट. हे जे मॅटर आहे ते कशाचं बनलेलं आहे? एलिमेंट्सचं. मग मराठीमध्ये एलिमेंट्सला म्हणतात मूलद्रव्य. मग काय आहेत हे एलिमेंट? काय आहेत त्यांची नावं? ही तुम्हाला माहीत असतील तर हे एलिमेंट, मग आता आपण एलिमेंट कसं त्याचं वर्गीकरण करूया. मॅटर इज मेड अप ऑफ एलिमेंट्स. किती एलिमेंट्स आहेत? तर नियरली 118 एलिमेंट्स आर नोन अप टिल नाव. आत्तापर्यंत आपल्याला 118 एलिमेंट्स माहीत आहेत आणि हे जे 118 एलिमेंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला लर्न करायच्या आहेत. मग हे एवढे सर्व जे एलिमेंट आहे 118 आणि प्रत्येक एलिमेंटचे गुणधर्म आणि त्या गुणधर्मांना आपण म्हणणार आहोत फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टीज. मग फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय ते तुम्हाला सांगते. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे बाह्य गुणधर्म आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे अंतर्गत गुणधर्म. समजा एखादा विद्यार्थी हा दिसायला उंच आहे, गोरा आहे, ह्या त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी झाल्या. पण तो हुशार आहे, तो स्वभावाने चांगला आहे, या त्याच्या केमिकल प्रॉपर्टी झाल्या. हे फक्त उदाहरणादाखल असं घ्यायचं नाही. तर फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे आउटवर्ड कॅरेक्टरिस्टिक विच यू कॅन सी विथ युअर आईज. अँड केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे इंटरनल प्रॉपर्टी. इथे केमिकल रिॲक्शन्स ज्या आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही पण त्या चालू असतात, म्हणून आपण केमिकल प्रॉपर्टीला काय म्हणूया? इंटरनल प्रॉपर्टी. तर विद्यार्थ्यांनो, व्हॉट इज मॅटर, व्हॉट इज एलिमेंट, व्हॉट इज मीन बाय फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, हे आता तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल, कारण ह्या कॉन्सेप्ट कळाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. मग आता आपण पाहूया व्हॉट इज मॅटर ऑर ऑफ व्हॉट दिस मॅटर इज मेड अप ऑफ. तर हे जे तुमच्या आजूबाजूला जे काही मॅटर आहे ते अत्यंत सूक्ष्म कणांचं बनलेलं असतं. अँड द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲटम. हे तुम्ही शिकलेलं आहात. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲटम इज कॉल्ड एलिमेंट इज कॉल्ड ॲटम. मग आता हे जे 2 किंवा 2पेक्षा जास्त ॲटम जर एकत्र आले तर आपण त्याला काय म्हणतो? मॉलिक्यूल. सो व्हॉट इज मॉलिक्यूल? मॉलिक्यूल मीन्स when 2
or more atom come together in a definite proportion, it forms a molecule. मग त्याची उदाहरणं आपण पाहिलेली आहे. Water is a molecule. It is made up of two atoms of hydrogen and one atom of oxygen. Carbon dioxide is a molecule. It is made up of one atom of carbon and two atom of oxygen. Glucose is a molecule. C6H12O6. इथे ग्लुकोजमध्ये 6 कार्बन, 12 हायड्रोजन आणि 6 ऑक्सिजन असतात. म्हणजेच आपण काय म्हणू, मॉलिक्युल्स आर मेड अप ऑफ ॲटम. आता हे वेगवेगळे मॉलिक्यूल जेव्हा कोणत्याही प्रपोर्शनने एकत्र येतात त्याला आपण म्हणतो कंपाऊंड. वेन मॉलिक्युल्स कम्स टुगेदर इन एनी प्रपोर्शन देन इट फॉर्म्स अ कंपाऊंड. मग अशा प्रकारे तुम्ही व्हॉट इज ॲटम, व्हॉट इज मॉलिक्यूल, व्हॉट इज कंपाऊंड हे 8th स्टँडर्डमध्ये शिकलाच होता. त्याची थोडीशी आपण रिव्हिजन केली. आता आपण पुन्हा जाऊया एलिमेंट्सकडे. आता हे जे आपण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स लर्न करणार आहोत त्यामध्ये आपण क्लासिफिकेशनची गरज का पडली, वाय देअर इज अ नीड ऑफ क्लासिफिकेशन, याचा थोडासा मागोवा घेऊया. तर हे 118 एलिमेंट्स आहेत जे तुम्हाला मी सांगितले. त्या 118 एलिमेंटच्या सर्व गुणधर्म जर म्हणजे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला लर्न करायच्या असतील तर मात्र ते खूप अवघड आहे. पण जर आपण त्यांचे गट केले आणि त्या एका गटाच्या कॅरेक्टरिस्टिक लर्न केल्या तर त्या गटात जेवढे काही एलिमेंट्स आहेत तेवढ्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी ॲट अ टाईम आपल्याला लर्न करता येतील. मग मेकिंग ग्रुप, गट करणे, याला काय म्हणतो आपण, वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन. सो व्हॉट इज क्लासिफिकेशन? मेकिंग ग्रुप बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इज कॉल्ड क्लासिफिकेशन. आता काय करणार आहोत आपण, ह्या मूलद्रव्यांचे किंवा एलिमेंट्सचे गट करणार आहोत आणि एका गटात आपण सारखेच गुणधर्म असलेले एलिमेंट्स लिस्ट करणार आहोत आणि ज्यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत त्यांना मात्र आपण वेगवेगळ्या गटात टाकणार आहोत. बरोबर. मग आता तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट म्हणजे काय, मेकिंग ग्रुप्स ऑफ एलिमेंट अँड दे आर 118. मग हे जे ग्रुप्स आहेत किंवा त्यांचं क्लासिफिकेशन आहे हे करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या सायंटिस्टनी केला. मग आज आपण अशा 3 सायंटिस्टचा प्रयत्न क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सचा पाहणार आहोत. जसं की मी सांगितलं ते आहेत डॉबर्नर, न्यूलँड आणि मेंडलीफ. आता हा जो क्लासिफिकेशनचा प्रयत्न आहे हा पूर्वीपासून सुरू झाला आहे, म्हणजे जवळजवळ 18व्या शतकापासून. मग 18व्या शतकात, आत्ता कितवं शतक चालू आहे, 21वं, बरोबर. मग 18वें शतक म्हणजे जवळजवळ आपण 300 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय, बरोबर. मग या 300 वर्षापूर्वी हे 118च्या 18 एलिमेंट्स आपल्याला माहीत नव्हते. तर 1800 पर्यंत किती एलिमेंट माहिती होते, फक्त 30च एलिमेंट माहीत होते. त्याच्यानंतर 1866मध्ये जवळजवळ 56 एलिमेंट माहीत होते. त्याच्यानंतर 1872 पर्यंत 63 एलिमेंट माहीत झाले. असं करता करता आत्तापर्यंत आपल्याकडे 118 एलिमेंट्स माहीत आहेत. अजूनही नवीन एलिमेंट सापडत आहेत आणि सापडू शकतील. म्हणजे ही जी फाइंडिंग आउट प्रोसेस आहे ती अविरत चालूच राहील. तर आता आपण हे वेगवेगळ्या सायंटिस्टचं कार्य पाहणार आहोत. पण ते कार्य माहीत करून घेण्याऐवजी 2 अत्यंत महत्त्वाच्या कॉन्सेप्ट ज्याच्यावर हे क्लासिफिकेशन बेस्ड आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि ते आहे ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर. तर हे जे ॲटॉमिक मास नंबर आहे याला ॲटॉमिक मास असंही म्हणतात, परंतु त्याची पूर्णपणे कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असली पाहिजे. कारण हे जे 3 सायंटिस्टचं आपण काम पाहणार आहोत त्या तिघांनीही ॲटॉमिक मास नंबर ही कॉन्सेप्ट त्यांच्या क्लासिफिकेशनमध्ये वापरलेली आहे. पण जर तुम्हाला ॲटॉमिक मास म्हणजेच काय
हे माहीत नसेल तर मात्र तुम्हाला पाठांतराशिवाय गत्यंतर नाही, किंवा जरी तुम्ही ते पाठ केलं तरी तुम्हाला ते फारसं लक्षात राहणार नाही. पण ती जर तुमची कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला अगदी छान ते क्लासिफिकेशन समजेल. तर आपण सुरू करूया. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर अँड व्हॉट इज ॲटॉमिक मास नंबर. हे तुम्ही पूर्वी लर्न केलेलं आहे, पण ह्या कॉन्सेप्ट तुमच्या फारशा लक्षात राहत नाही. सगळ्यांना स्ट्रक्चर ऑफ ॲटम माहिती आहे. काय असतं स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये? मध्ये असतो न्यूक्लियस, आणि ह्या न्यूक्लियसच्या भोवती वेगवेगळ्या शेल्समध्ये, ज्याला आपण ऑर्बिट असं म्हणतो, यामध्ये निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन मूव्ह होत असतात. बरोबर. मग पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन हे कुठे असतात? न्यूक्लियसमध्ये. आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन कुठे असतात? हे न्यूक्लियसच्या भोवती वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये असतात. हे तुम्हाला माहीत आहे. माहीत नसेल तर हे लक्षात ठेवायचं आहे. मग न्यूक्लियसमध्ये फक्त पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन असतात का? नाही. तर न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉनसुद्धा असतात. मग आता मी स्टेटमेंट करते. इन द न्यूक्लियस ऑफ ॲटम देअर आर 2 पार्टिकल्स, प्रोटॉन which is positively charged and neutron which does not have any charge, and around the nucleus the electrons revolve in different orbits. बरोबर. मग अजून काय माहिती आवश्यक आहे तुम्हाला? जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढेच निगेटिव्ह चार्ज असतात. बरोबर. आणि यामुळे ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे, कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सारखेच आहे. म्हणजे ते एकमेकांची हे काय करतात? एकमेकांची इफेक्ट कॅन्सल करतात. म्हणून ॲटमला इलेक्ट्रिकली न्यूट्रल असं म्हणतात. बरोबर. मग आता ही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत होती, फक्त आपण त्याची उजळणी केली आणि पक्क तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी तुम्हाला ते अगदी सोप्या शब्दात सांगितलं. द नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. ते का लक्षात ठेवायचं आहे? कारण आता आपण जी ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर हे पाहणार आहोत ना, ते तुम्हाला हे माहिती असल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. तर ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली. The number of proton and number of electrons are same. Now protons are positively charged, electrons are negatively charged, आणि न्यूट्रॉन्स सुद्धा हे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनच्या संख्ये इतकेच असतात. म्हणजे जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच न्यूट्रॉन असतात. त्याच्यामध्ये एखादा 2चा फरक असू शकतो, परंतु प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनच्या संख्येमध्ये फरक नसतो, ते सारखेच असतात. मग आता मी सांगू तुम्हाला ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय. तर ॲटममध्ये जो न्यूक्लियस असतो त्या न्यूक्लियसमध्ये असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ह्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या एकत्रित संख्येला म्हणतात ॲटॉमिक मास नंबर. कळतंय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या टोटल संख्येला जे ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये असतात त्याला म्हणतात ॲटॉमिक मास. आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? फक्त प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. तुम्हाला माहिती आहे किंवा का म्हटलं आहे? कारण दोन्ही जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात, म्हणून मी किंवा म्हटलं. मग आता याच्यात आणि किंवा या 2च शब्दांचा फरक आहे बघा. पुन्हा एकदा मी सांगते. व्हॉट इज ॲटॉमिक मास नंबर? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे ॲटॉमिक मास नंबर. आणि फक्त प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे ॲटॉमिक नंबर. मग आता तुम्हाला एक मी उदाहरण देते. एका उदाहरणाने जर मी तुम्हाला एक्सप्लेन केलं तर अजून एक तुम्हाला समजेल. आता बघा, सोडियम हा एक ॲटम आहे आणि त्या सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. याचा अर्थ काय होतो? सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये 11 प्रोटॉन आहेत. बरोबर. जे न्यूक्लियसमध्ये आहेत. किंवा त्याच्यामध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत जे न्यूक्लियसच्या बाहेर आहेत, निगेटिव्हली चार्ज आहे. आता ह्याच सोडियमचा ॲटॉमिक मास नंबर हा असतो 23. या सोडियमचा ॲटॉमिक मास नंबर मी किती सांगितला? 23. ॲटॉमिक मास नंबर किती सांगितला? 11. ॲटॉमिक मास नंबर मी किती सांगितला? 23. या 23 पैकी किती प्रोटॉन असणार आहे? 11.
या 23 पैकी किती प्रोटॉन असणार आहे? 11. आणि उरलेले 12, 23 मधून जर 11 घालवले तर येतात 12. उरलेले 12 हे काय असणार आहे? हे असणार आहे न्यूट्रॉन. मग तुम्ही त्याच्या सोडियममधल्या न्यूक्लियसमध्ये जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे त्याची संख्या सांगू शकता. सोडियमच्या न्यूक्लियसमध्ये आहे 11 प्रोटॉन आणि 12 न्यूट्रॉन. या दोघांची बेरीज किती येते? 11 अधिक 12 23. म्हणून सोडियमचा मास नंबर किंवा ॲटॉमिक मास असं म्हणूया त्याला आपण. म्हणून सोडियमचं ॲटॉमिक मास नंबर आहे 23 किंवा सोडियमचं ॲटॉमिक मास आहे 23 आणि सोडियमचं ॲटॉमिक नंबर आहे 11. बरोबर? 11 का? कारण त्याच्यामध्ये 11 प्रोटॉन असतात आणि जितके प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन असतात, म्हणून सोडियममध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत. मग ॲटॉमिक नंबरवरून तुम्हाला काय समजतं? त्यांच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या समजते. बरोबर? तर ही सगळी माहिती व्यवस्थित लक्षात घ्या. आता मला वाटतं की तुम्हाला ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास यामधला फरक कळाला असेल. पुन्हा एकदा सांगते, ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर प्रोटॉन आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. तर ह्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या तर तुम्हाला हे 3 सायंटिस्ट ज्यांनी फक्त ॲटॉमिक मासचाच वापर केलेला आहे, ॲटॉमिक नंबरचा वापर हा मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये झालेला आहे. तो काही या तासिकेला आपला संपेल असं वाटत नाही. म्हणून आता तुम्ही कुठलं कॉन्सेप्ट लर्न करणार आहोत? फक्त ॲटॉमिक मास. तर ॲटॉमिक मास सगळ्यांना कळालं असतं. पुन्हा एकदा सांगते, ॲटॉमिक मास म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन विच आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. ठीक आहे. तर ह्या टॉपिकसाठी लागणारं प्रिव्हियस नॉलेज सगळं मी तुम्हाला दिलं आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मॅटर म्हणजे काय, एलिमेंट म्हणजे काय, फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय, व्हॉट इज ॲन ॲटम, व्हॉट इज ॲटॉमिक मास अँड व्हॉट इज ॲटॉमिक नंबर, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि हे माहीत असल्याशिवाय तुम्हाला पुढचं क्लासिफिकेशन करणं जड जाईल. आता आपण जाऊया क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट करताना पहिल्या सायंटिस्टचा प्रयत्न, आणि तो आहे डॉबर्नर. आणि याला नाव आहे डॉबर्नर्स ट्रायड. करायची सुरुवात. तर 1817 हा जर्मन सायंटिस्ट आहे डॉबर्नर. ह्याने हे क्लासिफिकेशन केलं आणि त्याच्या क्लासिफिकेशनला डॉबर्नर्स ट्रायड म्हणतात. मग आता काय केलं त्यांनी? त्या काळी फक्त 30च एलिमेंट माहीत होते. 30पर्यंतच एलिमेंट माहीत होते, एवढे 118 तेव्हा नव्हते. तर त्यांनी हे जे एलिमेंट आहेत 30 एलिमेंट त्यांचे गुणधर्म अभ्यासले आणि या 30 पैकी त्याने एलिमेंटचे काय केले? गट केले. कितीचा गट केला? 3चा. त्याने 3 एलिमेंटचा गट केला. मग कुठल्या एलिमेंटचा गट केला? ज्यांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत, ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत, त्या 3चा एक गट तयार केला. त्याने एका गटात कुठले एलिमेंट टाकले? ज्यांचे गुणधर्म सारखे आहेत, असे 3चे गट केले. कुठले गुणधर्म सारखे आहेत? केमिकल प्रॉपर्टीज सारखे आहेत, असे 3चे गट केले. आणि ह्या 3च्या गटाला आपण म्हणणार आहोत ट्रायड, TRIADS. मग हे जे 3चे गट त्याने केले, खूप त्याच्यावर अभ्यास संशोधन केल्यावर त्याला असं आढळून आलं, आणि त्यांनी हे जे 3चे गट केले तर त्यांनी आता आपण एकाच गटावर कॉन्सन्ट्रेट करूया. तर 3चे गट केले असताना त्यांनी हे जे 3 एलिमेंट आहेत ते तिन्ही एलिमेंट कसे मांडले? त्यांच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने. म्हणजे आधी कमी ॲटॉमिक मास असलेला एलिमेंट मांडला, मग त्याच्यापेक्षा थोडा जास्त असलेला ॲटॉमिक मास असलेला एलिमेंट मांडला, आणि नंतर त्याच्यापेक्षा जास्त असलेला ॲटॉमिक मास असलेला एलिमेंट मांडला. मग आता मी स्टेटमेंट करते. डॉबर्नियर मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड ही अरेंज देम इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. मग आता त्यानंतर त्याला काय आढळलं बघा. जेव्हा त्याने इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ मासने हे केलं, तर आता फक्त आपण कुठल्या एलिमेंटकडे कॉन्सन्ट्रेट करणार आहोत? मधला एलिमेंट. तर त्याला असं आढळून आलं की मधल्या एलिमेंटचं जे ॲटॉमिक मास आहे
जे त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडताना त्याला माहीत होतं याचं ॲटॉमिक मास किती, याचा ॲटॉमिक मास किती, याचा ॲटॉमिक मास किती. मग त्याला काय आढळलं, तर मधला जो एलिमेंट आहे त्याचं ॲटॉमिक मास हे त्याच्या बाजूला असणाऱ्या 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचा जर मीन काढला तर त्याच्या इतकं येतं. बरोबर. मग आता आपण एक उदाहरण घेऊया. तर एक उदाहरण आहे की त्यांनी 3 एलिमेंट घेतले. कुठले? पहिलं आहे लिथियम, दुसरं आहे सोडियम, तिसरं आहे पोटॅशियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे एलिमेंट त्यांनी काय केले, त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने ॲटॉमिक मासच्या मांडले. मग किती आहे? लिथियमचा ॲटॉमिक मास आहे 6.9, सोडियमचा ॲटॉमिक मास आहे 23 आणि पोटॅशियमचा ॲटॉमिक मास आहे 39.1. म्हणजे त्यांनी काय केलं, या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने हे एलिमेंट्स मांडून घेतले. नंतर त्यांनी काय केलं, मधला एलिमेंट पाहिला. तर इथे मधला एलिमेंट कुठला आहे? सोडियम. बरोबर. त्याचा ॲटॉमिक मास किती आहे? 23. मग आता त्यांनी काय केलं, हा सोडियम बाजूला ठेवला आणि नंतर उरलेले 2 एलिमेंट आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केले. कुठले आहेत उरलेले 2 एलिमेंट? लिथियम. त्याचा ॲटॉमिक मास किती आहे? 6.9. नंतर इकडं एलिमेंट कुठला उरला आहे? पोटॅशियम. त्याचा ॲटॉमिक मास किती आहे? 39.1. त्याची त्यांनी केली बेरीज. मग 6.9 प्लस 39.1 याची बेरीज केली आणि त्याला त्याचा मीन काढायचा होता. म्हणून त्यांनी काय केलं, त्याला 2ने भागलं. मग असं केल्यावर 6.9 प्लस 39.1 अपॉन 2 असं केल्यावर त्याला उत्तर आलं 23. त्याचं उत्तर काय आलं? 23. पण अरे 23 हे का कुणाचं मास आहे? सोडियमचं मास आहे. बरोबर. अशा प्रकारे त्यांनी खूप सारे म्हणजे 2-4 ट्रायड त्यांनी याच प्रकारे केले. एलिमेंट्स घेतले सारखे गुणधर्म असलेले, त्याला इन्क्रीजिंग ऑर्डरने मांडलं आणि मधल्या एलिमेंटला कॉन्सन्ट्रेट करून बाकीच्या 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मासची बेरीज करून त्याचं मीन काढलं असतं. त्याला ते बरोबर म्हणजे अगदी एक्झॅक्ट नाही पण जवळजवळ त्यांचं मीन कसा येत होता? मधल्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मास इतकाच. कळालं? मग अजून काही असे जे ट्रायड सापडले त्याला, पहिलं मी सांगितलं तुम्हाला लिथियम, सोडियम, पोटॅशियम. दुसरं ट्रायड त्यांना सापडलं ते आहे कॅल्शियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. तिसरं जे ट्रायड आहे ते आहे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आता तुमच्या पुस्तकातही ते चार्टमध्ये अगदी व्यवस्थित दिलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा ते करून पहा आणि तुम्हाला असं आढळून येईल की हा जो मीन आहे कडेच्या 2 एलिमेंटचा, हा मीन हा मधल्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मास इतकाच येतो. बरोबर. मग तुम्हाला एक प्रॅक्टिस म्हणून एक कॅन यू टेलमध्ये प्रश्न आहे. आयडेंटिफाय द डॉबर्नियर्स ट्रायड फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप ऑफ एलिमेंट हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. एक 3 उदाहरणं दिलेली आहेत आणि या 3 उदाहरणामध्ये तुम्हाला या 3 पैकी कुठले डॉबर्नियरचे ट्रायड आहे आणि कुठला नाही हे ओळखून काढायचं. बरोबर. मग घेऊया आपण पहिलं उदाहरण. तर पहिलं उदाहरण आहे मॅग्नेशियम, कॅल्शियम अँड स्ट्रॉन्शियम. हे 3 आहे. ठीक आहे. मग आता मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि स्ट्रॉन्शियम यांच्यामध्ये त्यांचे ॲटॉमिक माससुद्धा कंसामध्ये दिलेले आहे. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक मास, आता तुम्हाला ॲटॉमिक मासची कॉन्सेप्ट चांगली माहीत झालेली आहे 24.3. कॅल्शियमचा ॲटॉमिक मास आहे 40.1 आणि सिरियमचा ॲटॉमिक मास आहे 87.6. मग आता काय करणार आपण, कडेचे जे 2 एलिमेंट आहेत म्हणजे मॅग्नेशियम आणि सिरियम यांच्या ॲटॉमिक मासची बेरीज करा आणि त्याला 2ने भागा. किती उत्तर येतं आहे? 24.3 अधिक 87.6 भागिले 2. त्याचं उत्तर येतं आहे 56. जवळजवळ 56 उत्तर येतं आहे. पण कॅल्शियमचा ॲटॉमिक मास 40च आहे. मग हे डॉबर्नियर्स ट्रायड होईल का? नाही. मग पहिलं उदाहरण म्हणजेच मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि SR हे डॉबर्नियर ट्रायड नाही. बरोबर. आता दुसरं उदाहरण घेऊया आपण. दुसऱ्या उदाहरणामध्ये आहे सल्फर ज्याचा ॲटॉमिक मास आहे 32.1, सेलेनियम ज्याचा ॲटॉमिक मास आहे 79 आणि टेर्लिन याचा ॲटॉमिक मास आहे 27.6. काय करायचं पुन्हा, कडेच्या दोघांची बेरीज करून त्याला 2ने भागायचं. म्हणजेच 32.1 अधिक 127.6 भागिले 2 केलं तर तुम्हाला 156.7 भागिले 2 म्हणजे जवळजवळ ते येतं 79.
आता बघा मधल्या एलिमेंटचं ॲटॉमिक मास Scचं ॲटॉमिक मास किती आहे? ते 79 आहे. म्हणजे आपण काय कन्क्लुजन काढू शकतो? हे दुसरं जे दिलेले आहेत एलिमेंट्स दुसऱ्या गटात ते डॉबर्नियर ट्रायड आहे. कळतंय? जाऊया आपण तिसऱ्या उदाहरणाकडे. तिसरं उदाहरण आहे बेरिलियम Be. त्याचा ॲटॉमिक मास आहे 9, मॅग्नेशियम 24.3 आणि कॅल्शियम 40.1. आता बघा बेरिलियम आणि कॅल्शियमच्या ॲटॉमिक मासची बेरीज केली म्हणजे 9 अधिक 40.1 तर ते येईल 49.1 आणि त्याला जर 2नी भागलं तर तुम्हाला 24.5 येते. आता बघा मधल्या एलिमेंटकडे मॅग्नेशियम त्याचं किती आहे? 24.3. म्हणजे जवळजवळ हे बऱ्याच अंशी सारखं आहे. म्हणून तिथे अप्रॉक्झिमेट हा शब्द वापरलेला आहे लॉमध्ये आणि त्याचा लॉ काय आहे? दी atomic mass of middle element is the approximate mean of atomic mass of other two element. हा झाला डॉबर्नियर्स ट्रायड लॉ. कळालं का तुम्हाला? तर ह्या ज्या दिलेल्या 3 उदाहरणामध्ये पहिलं डॉबर्नियर्स ट्रायड नाही, पण दुसरं आणि तिसरं हे मात्र डॉबर्नियर ट्रायड आहे. तर अशा प्रकारे डॉबर्नियर्सचं तुम्हाला काम कळालं असेल. परंतु डॉबर्नियरला त्याच्या काळी माहीत असलेले जे 30 एलिमेंट होते सगळ्याच एलिमेंटला त्याला हा रूल अप्लाय करता आला नाही. सगळेच एलिमेंट हा रूल फॉलो करत नव्हते आणि म्हणून मग आता आपण पुढच्या सायंटिस्टचं काम जे आहे ते पाहणार आहोत. आणि पुढचा सायंटिस्ट आहे न्यूलँड. मग आता याला हेडिंग आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. सुरू करायचं मग विद्यार्थ्यांना. तर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. त्याच्या आधी याच्यासाठी जी थोडीशी प्रिव्हियस नॉलेज तुम्हाला आवश्यक आहे ते मी सांगणार आहे आणि इंटरेस्टिंग आहे ते. आपण आता म्युझिककडे जाणार आहोत, इंडियन म्युझिक आणि वेस्टर्न म्युझिककडे. तर आपण सगळे इंडियन आहोत आणि त्याच्यामुळे तुम्हाला इंडियन म्युझिकच्या नोट्स माहीत असतील, हो ना? काय बरं ते? तर ते आहे सा रे ग म प ध नी. हे किती नोट्स आहेत? 7 स्वर आहेत आणि ह्या 7 स्वरांची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी आहे. आणि हे जे आपण सिक्वेन्समध्ये म्हटलं सा रे ग म प ध नी यांची फ्रिक्वेन्सी ही इन्क्रीजिंग ऑर्डरनी मांडलेली आहे, बरोबर? आणि या सा रे ग म प ध नी नंतर पुन्हा येतो सा. आता हा जो सा आहे हा 8व्या पोझिशनला येतो आणि ह्याची फ्रिक्वेन्सी मात्र पहिल्या साच्या डबल, बरोबर आहे? आणि ह्या 7 स्वरांना आपण काय म्हणतो? सप्तक. हे तुम्हाला माहीत असेल, नसेल तर मी आता तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. सा रे ग म प ध नी हे सप्तक आहे, इन्क्रीजिंग ऑर्डरच्या फ्रिक्वेन्सीने मांडलेले आहे आणि नंतर येणारा सा हा पहिल्या सापेक्षा त्याची फ्रिक्वेन्सी कशी असते? डबल. हे झालं इंडियन म्युझिकबद्दल. तसंच वेस्टर्न म्युझिक जे आहे त्याच्यामध्ये पण 7 स्वर आहेत, त्याच्यामध्ये पण 7 नोट्स आहेत. तर त्या कुठल्या कुठल्या आहेत? ते आहे दो, रे, मी, फा, सो, ला, ती. हे 7 नोट्स हे वेस्टर्न म्युझिकमधले आहे. याच्यामध्ये पहिला स्वर आहे दो आणि नंतर ती नंतर जो पुन्हा दो येणार आहे त्याची फ्रिक्वेन्सी पुन्हा डबल असते, आपल्या याच्यासारखीच 8व्या प्लेसला जो येणार आहे. तर याला म्हणतात ऑक्टेव्ह ऑफ वेस्टर्न म्युझिक. आता तुम्ही म्हणाल मॅडमनी एवढं का सांगितलं, इकडे डायव्हर्ट कशा काय झाल्या म्युझिककडे? तर आपल्याला जे दुसऱ्या सायंटिस्टचं काम पाहायचं आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह, त्याच्यामध्ये आपण ऑक्टेव्ह ऑफ म्युझिक चा रेफरन्स घेणार आहोत की जसं म्युझिकमध्ये 7 एलिमेंट झाल्यानंतर 8वा पुन्हा पहिल्यासारखा असतो. म्हणजे सा रे ग म प ध नी पुन्हा सा. तसंच त्याने तो रूल क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटसाठी वापरलेला आहे. आणि तुम्हाला कळलं पाहिजे, तुमच्या पुस्तकात पेज नंबर 17वर जो टेबल दिला आहे लॉ ऑफ ऑक्टेव्हचा त्याच्यामध्ये हे सुरुवातीला म्युझिकल नोट्स दिलेले आहेत. पहिल्यांदा वेस्टर्न नोट दिलेले आहे दो रे मी फा सो ला ती आणि नंतर इंडियन नोट्स दिलेले आहे सा रे ग म प ध नी. मग हे तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटला त्यांनी ह्याचा रेफरन्स घेतलेला आहे, हा रूल ॲप्लिकेबल केलेला आहे, तो आता आपल्याला पाहायचा.
तर कळालं तुम्हाला. सुरू करूया आपण दुसऱ्या सायंटिस्टचा क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटचा वर्क, आणि ते आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. मग कोण होता हा न्यूलँड? न्यूलँड हा इंग्लिश सायंटिस्ट होता. त्याचं नाव होतं जॉन न्यूलँड. आणि त्यांनी काय सांगितलं की ॲटॉमिक मास ऑफ ॲन एलिमेंट आणि प्रॉपर्टीज ऑफ ॲन एलिमेंट दे आर को रिलेटेड. म्हणजे ॲटॉमिक मासचं आणि एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीचा एकमेकांशी रिलेशन आहे, आणि ते रिलेशन मांडण्याचा प्रयत्न करताना त्यांनी ह्या म्युझिक जे ऑक्टेव आहे म्युझिकचं, त्याचा रेफरन्स घेतलेला आहे. मग आता काय केलं न्यूलँडनी? न्यूलँडच्या वेळेस किती एलिमेंट माहीत होते? त्याच्या वेळेस 56 एलिमेंट माहीत होते. म्हणजे अजून काही थोडे एलिमेंट्स त्यावेळी अजून सापडले होते. म्हणजे जवळजवळ 1866मध्ये ज्या एलिमेंट 118 पैकी किती एलिमेंट माहीत होते? 156 एलिमेंट माहिती होते. मग कुठले कुठले एलिमेंट त्याच्या वेळेस माहिती होते? सगळ्यात कमी ॲटॉमिक मास असलेला हायड्रोजन, ते सगळ्यात जास्त मास असलेला थोरियम, इथपर्यंत एलिमेंट माहीत होते. मग हे एलिमेंट काय केले त्याने? ही अरेंज देम इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. त्यांनी हे सगळे एलिमेंट जेवढे माहीत होते तेवढे घेतले आणि चढत्या क्रमाने मांडले. कशाच्या? ॲटॉमिक मासच्या. आता ॲटॉमिक मास ही कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेली आहे. न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. तर जेव्हा त्याने ते इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडले तेव्हा त्याला काय दिसून आलं की प्रत्येक 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी ही पहिल्या एलिमेंटसारखी आहे. प्रत्येक 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी ही पहिल्या एलिमेंटसारखी आहे. तर आता तुम्हाला काय करावं लागेल? पेज नंबर 17वरच्या त्या टेबलवर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. बघा तो टेबल पहा. तर त्या टेबलमध्ये तुम्हाला काय दिसत आहेत? अशा उभ्या ओळी दिसत आहेत ज्याला आपण ग्रुप म्हणूया, आणि आडव्या ओळी दिसत आहेत ज्याला आपण पिरियड म्हणूया. मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यांनी पहा, दुसरा एलिमेंट आहे लिथियम, बरोबर. या लिथियम नंतर असं आडवं जर गेलं तर त्यानंतर 8व्या जागी कुठला एलिमेंट आहे? तो सोडियम. तर याप्रमाणे जर गेलं त्याच्यानंतर पुन्हा 8व्या जागी, त्याच्या पुढच्या 8व्या जागी कुठला येतो? पोटॅशियम. मग त्याने असे गट केले आणि त्याला असं आढळलं की लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम यांच्या प्रॉपर्टीज सारख्याच आहेत. मग त्यांनी त्याचा लॉ काय केला बघा. ही फाउंड सम सिमिलॅरिटीज इन द 8th अँड 1st एलिमेंट. त्याला पहिल्या आणि 8व्या एलिमेंटमध्ये काय झालं? सिमिलॅरिटी शोधली, दिसून आली, आणि म्हणून त्याला म्हणतात लॉ ऑफ ऑक्टेव. आणि असे त्यांनी त्या काळी माहीत असलेले 56 एलिमेंट हे या पोझिशनमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. पण विद्यार्थी मित्रांनो, हे काम जरी त्यांनी केलं, त्यांनी जरी हा ऑक्टेव रूल सांगितला, द प्रॉपर्टी ऑफ 8th एलिमेंट इज सिमिलर टू द प्रॉपर्टी ऑफ 1st एलिमेंट, तरी हा लॉ सगळ्या एलिमेंटसाठी लागू पडत नव्हता. म्हणजेच ह्या त्याच्या कामाचे काही लिमिटेशन आहेत. मग हे लिमिटेशन काय आहेत ते मी आत्ता तुम्हाला सांगते. तर पहिलं लिमिटेशन, आता आपण एक 1 बाय 1 त्याचं लिमिटेशन पाहणार आहोत की सगळ्याच त्याचं हे जे काम होतं ना, हे फक्त कॅल्शियम एलिमेंटपर्यंतच बरोबर आहे. बघा बरं तुम्ही, मी किंवा ग या कॉलममध्ये कॅल्शियम 3ऱ्या प्लेसवर आहे. म्हणजे अगदी पहिल्या 2 ओळी आणि 3री अर्धी ओळ इथपर्यंतच त्याचा रूल लागू पडत होता, बरोबर. त्याच्या पुढच्या एलिमेंटसाठी हा रूल लागू पडत नव्हता. मग त्यामुळं काय झालं बघा. आता त्याच्या आपण लिमिटेशन पाहणार आहोत. तो जे काही करू शकला नाही किंवा दाखवू शकला नाही किंवा प्रूव्ह करू शकला नाही त्याला आपण लिमिटेशन म्हणूया. मग पहिलं लिमिटेशन की त्या काळी माहीत असणारे 56 एलिमेंट त्यांनी जरी बसवले तरी त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या आणि ह्या त्रुटीला म्हणतात लिमिटेशन. मग पहिली त्रुटी मी तुम्हाला दाखवते ह्या एलिमेंटमध्ये. या टेबलमध्ये सगळ्यांचं लक्ष हे पेज नंबर 17वर हवं. तर तुम्हाला बघा इथे काही एलिमेंट, काही ठिकाणी 2-2 एलिमेंट दिसतात, बरोबर. कोबाल्ट आणि निकेल एकाच पोझिशनला 2 एलिमेंट आहेत. त्याच्यानंतर CE आणि La, लॅन्थॅनम आणि सेरियम, हे दोन्ही एलिमेंट एकाच पोझिशनला आहे. हे बरोबर आहे का? नाही. म्हणजे ही झाली एक त्रुटी.
बरोबर. म्हणजेच ही प्लेस द डिफरंट एलिमेंट इन द सेम ग्रुप. मग ही त्रुटी झाली. दुसरी त्रुटी तुम्हाला अशी दिसून येईल की हे जे कोबाल्ट आणि निकेल आहे ह्याला त्यांनी कुठल्या गटात टाकलं? हॅलोजनच्या गटात टाकलं. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन यांना हॅलोजन म्हणतात. आणि ह्या हॅलोजनच्या प्रॉपर्टी आणि ह्या कोबाल्ट आणि निकेलच्या प्रॉपर्टी पूर्णतः वेगळ्या आहेत. आपला काय रोल होता की एका गटातल्यांच्या प्रॉपर्टी सारख्या यायला पाहिजे, पण तसं नाही आहे. कोबाल्ट आणि निकेल यांच्या प्रॉपर्टीज पूर्णतः वेगळ्या आहेत हॅलोजनपेक्षा. मग कोबाल्ट आणि निकेल आणि आयर्नच्या प्रॉपर्टी सारख्या आहेत. आयर्न बघा शेवटच्या नी या गटात मोडतो आणि तिथे आयर्न ठेवलेला आहे. कोबाल्ट, निकेल आणि आयर्न यांचे गुणधर्म सारखे आहेत, पण आयर्न एका गटात गेला आणि कोबाल्ट दुसऱ्याच गटात गेला. कोबाल्ट, निकेल. त्याच्यानंतर आयर्नवर जे ऑक्सिजन आणि सल्फर एलिमेंट आहे ते गॅस आहेत. आयर्न मात्र हा मेटल आहे, हा सॉलिड आहे. म्हणजे यांचे गुणधर्म पण इथं काही जुळत नाही. म्हणजेच ही पोझिशन त्याने दिलेली ही पुढे चुकली आहे. ती फक्त कॅल्शियमपर्यंतच लागू झाली आणि पुढे मात्र ज्यांच्या कॅरेक्टरिस्टिक सेम आहेत ते वेगळ्या गटात गेले आणि ज्यांच्या कॅरेक्टरिस्टिक वेगवेगळ्या आहेत ते सेम गटात आले. हे आपल्याला कोबाल्ट, निकेल आणि आयर्न यांच्या उदाहरणावरून सांगता येईल. तर अशा प्रकारे बरेचसे लिमिटेशन त्याच्यामध्ये आपल्याला दिसून आले. याशिवाय 56 एलिमेंट त्यांनी ह्या टेबलमध्ये बसवले, पण त्यानंतर अजून बरेच एलिमेंट सापडत गेले ज्यांच्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या होत्या. त्या मात्र ह्या कुठल्याही एलिमेंट ह्या टेबलमध्ये त्याला कुठलीही जागा नव्हती आणि कुठल्याही एलिमेंटच्या मध्ये ते बसले गेले नाहीत. अशा प्रकारे हे न्यूटन्सचा जो लॉ ऑफ ऑक्टेव्ह आहे तो फेल गेला असं म्हणायला आपल्याला हरकत नाही, जे आपण लिमिटेशन ऑफ न्यूलँड्स पिरियॉडिक टेबलमध्ये लिहू शकतो. ठीक आहे. तर मला असं वाटतं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह तुम्हाला समजला असेल. आता आपण जाणार आहोत तिसऱ्या सायंटिस्टच्या कामाकडे आणि तो आहे मेंडलीव्हज पिरियॉडिक टेबल. मेंडलीव्हज पिरियॉडिक टेबल. आता हा मेंडलीव्ह पिरियॉडिक टेबलसुद्धा ॲटॉमिक मास या कॉन्सेप्टवरच बेस्ड आहे, त्याच्यामुळे ती तुम्ही विसरणार नाही आहात. मग आता आपण पहिल्यांदा लर्न करूया हू वॉज मेंडलीव्ह. हा एक रशियन सायंटिस्ट होता. त्याचं नाव होतं डिमिट्री मेंडलीव्ह आणि त्यांनी जे त्याचं काम केलं ते 1869 ते 1872 या पिरियडमध्ये त्यांनी हा पिरियॉडिक टेबल हा बनवला आणि त्यावेळी त्याला फक्त 63 एलिमेंट माहीत होते. म्हणजे अजून काही एलिमेंट सापडले होते. 118च्या 118 एलिमेंट त्या काळी सापडलेले नव्हते. तर हे 63 एलिमेंट त्याने क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी त्यांनी काय केले, ते सगळे एलिमेंट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासने मांडून घेतले. त्यांनी काय केलं, एक पत्त्यांच्या कॅटसारखे कार्डच तयार केले. पत्त्यांच्या कार्डसाठी कार्ड तयार केलं आणि प्रत्येक एलिमेंट आणि त्याचं ॲटॉमिक मास त्या कार्डवर लिहिलं आणि ते कसे मांडले, एका इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासने. मग काय झालं तर मेंडलीव्ह ऑर्गनाइज हिज पिरियॉडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. त्याने सुद्धा फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचा आधार घेतला आणि त्याचं रिलेशन ॲटॉमिक मास बरोबर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. मग कुठल्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज त्यांनी स्पेसिफिकली कन्सिडर केल्या, तर त्याने मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ हायड्राईड आणि ऑक्साईड जे वर दिसत आहेत बघा. आता आपण जाणार आहोत पेज नंबर 18. बरोबर. पेज नंबर 18वर तुम्हाला एक टेबल दिसतोय आणि त्या टेबलला नाव दिलेलं आहे मेंडलीव्ह पिरियॉडिक टेबल. तर तो टेबल सगळ्यांनी काढायचा आहे, कारण मी जे काही सांगेल ते तुम्हाला टेबलमध्ये व्यवस्थित बघायचं आहे. मग आता त्यांनी कुठल्या प्रॉपर्टीज गृहीत धरल्या, तर हायड्राईड आणि ऑक्साईड. तर तुम्हाला हे हायड्राईड आणि ऑक्साईड म्हणजे काय, तर ते एलिमेंट जेव्हा हायड्रोजन बरोबर कंपाऊंड फॉर्म करतात त्याला हायड्राईड म्हणतात आणि जे आर म्हणजे एलिमेंट आणि एच म्हणजे हायड्रोजन गॅस आणि ते एलिमेंट जेव्हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतात तर त्याला ऑक्साईड म्हणतात. म्हणून तुम्हाला या पिंक ओळीमध्ये RH किंवा RO असे फॉर्म्युले दिसतील. तर आर म्हणजे तो स्पेसिफिक एलिमेंट जे खाली दिलेले आहेत आणि H म्हणजे त्यांची रिॲक्शन हायड्रोजन बरोबर. ते पहिल्या याच्यात दिसतात.
त्यानंतर त्याने मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट डेन्सिटी यांचा विचार केला. तर अशा प्रॉपर्टीज त्याने क्लासिफाय करताना लक्षात घेतल्या. तर आता आपण जाऊया. तर ह्या प्रॉपर्टीज जेव्हा त्यांनी अप्लाय केल्या, त्या लक्षात घेतल्या, तेव्हा त्याला असं आढळून आलं की काही ठराविक अंतराने या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या रिपीट होत आहेत. बरोबर. न्यूलँडनी काय सांगितलं होतं की प्रत्येक 8वा एलिमेंट त्यांनी अगदी लॉज सांगितलं होतं की प्रत्येक 8वा एलिमेंट हा पहिल्यासारखा, त्याच्यानंतरचा 8वा पुन्हा पहिल्यासारखा, असं त्याने सांगितलं होतं. पण मेंडलिफनी हेच सांगितले, पण त्याच्यात थोडासा वेगळेपणा आहे. तो काय? द प्रॉपर्टीज ऑफ ॲन एलिमेंट आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. म्हणजे त्याला असं आढळून आलं की ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत एलिमेंट्सच्या ज्या त्यांनी कन्सिडर केल्या आहेत, त्या काही कालांतराने पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत. त्यांनी असं 8व्याच एलिमेंटची रिपीट होते असं सांगितलं नाही. काही कालांतराने पुन्हा पुन्हा त्या प्रॉपर्टीज रिपीट होत आहेत असं त्यांनी दाखवलं किंवा असं त्यांनी दाखवून दिलं. आणि यालाच म्हणतात मेंडलिफ्स पिरियॉडिक लॉ. मग जर तुम्हाला असा प्रश्न आला, स्टेट द मेंडलिफ पिरियॉडिक लॉ, तर तुम्ही काय सांगणार? द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. मराठीत याचं उत्तर काय? की एलिमेंटच्या प्रॉपर्टी ह्या कालांतराने पुन्हा पुन्हा त्याच येतात जेव्हा तुम्ही ते एलिमेंट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासने मांडता. हे मराठीतून त्याचं एक्सप्लेनेशन झालं की इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासने एलिमेंट्स मांडले असता एलिमेंटचे गुणधर्म काही ठराविक अंतराने पुन्हा पुन्हा येतात, म्हणजे रिपीट होतात. तेच आता इंग्लिशमध्ये एक वाक्यच आहे फक्त, तर त्याच्यात अर्थ मोठा आहे. काय? द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास, आणि याला म्हणतात मेंडलिफ पिरियॉडिक लॉ. ठीक आहे. मग आता आपण ह्या मेंडलिफ पिरियॉडिक लॉची काही वैशिष्ट्य पाहूया की काय आहे जे आपण मेरिट्समध्ये पाहणार आहोत आणि त्याच्या त्रुटी म्हणजे आपण डिमेरिट्समध्ये पाहणार आहोत. तर पहिल्यांदा जर तुम्ही हा पिरियॉडिक टेबल पाहिला तर तुम्हाला असं दिसून येईल की मेंडलने काही ठिकाणी ह्या फक्त ॲटॉमिक मास नंबर लिहून ठेवला आहे, त्याच्यामागं एलिमेंट नाही आहे. जर तुम्ही तिसरा ग्रुप कॉन्सन्ट्रेट केला तर त्याच्यामध्ये पहिलं बोरॉन आहे, मग अल्युमिनियम, आणि त्याच्या खाली डॅश आहे, म्हणजे हा एलिमेंट माहीत नव्हता. त्याच्या खाली पण डॅश आहे, म्हणजे हा पण एलिमेंट माहीत नव्हता, पण त्याचा ॲटॉमिक मास नंबर तिथं लिहिलेला आहे 44 आणि 68. त्याप्रमाणे तेव्हा तुम्ही राईट साईडला आणखीन आला चौथ्या पिरियडमध्ये 68च्या शेजारच्या ओळीत, तर तिथे तुम्हाला 72 असा ॲटॉमिक मास नंबर दिसेल, पण तिथं कुठला एलिमेंट आहे हे नाही, तिथे डॅश मांडलेलं आहे. म्हणजे आपण काय म्हणूया, मेंडलिफ लेफ्ट सम वेकंट प्लेसेस इन द पिरियॉडिक टेबल. त्यांनी काही रिकाम्या जागा सोडल्या. ॲटॉमिक मास नंबर माहीत होतं, पण ते एलिमेंट्स कुठले हे त्याला माहीत नव्हतं. त्यानंतर तुम्ही अजून त्या तिसऱ्याच पिरियडमध्ये जर खाली आला तर तुम्हाला 2 ठिकाणी क्वेश्चन मार्क दिसतील, DI आणि ERच्या इथे, त्याच्यानंतर CE आणि LAच्या इथे, त्याच्या शेजारी चौथ्या ग्रुपमध्ये. म्हणजे क्वेश्चन मार्कचा अर्थ काय? की ह्या एलिमेंटच्या नावाबद्दल त्याला साशंकता होती, ते फिक्स नव्हते, म्हणून तिथे क्वेश्चन मार्क टाकलेले आहेत. त्यानंतर तुम्ही जर 8व्या याच्यामध्ये आला तर त्यामध्ये तुम्हाला 2-2 एलिमेंट एकाच याच्यामध्ये दिसतील. तर जर तुम्ही ओव्हरऑल हा टेबल पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला 8 उभ्या ओळी दिसतात ज्यांना ग्रुप म्हणतात, आणि काही आडव्या ओळी दिसतात त्यांना काय म्हणतात? पिरियड. सो द हॉरिझॉन्टल कॉलम्स आर ग्रुप्स अँड व्हर्टिकल रोज आर कॉल्ड पिरियड. ठीक आहे. तर हे सगळं आता आपल्याला ते मेंडलिफचा पिरियॉडिक टेबल पाहिल्यावर निदर्शनास येतं. मग आता आपण लर्न करूया मेरिट्स ऑफ मेंडलिफ पिरियॉडिक टेबल. आता हा मेंडलिफ पिरियॉडिक टेबल हा वाईडली ॲक्सेप्ट केला गेला, बराचसा ॲक्सेप्ट केला गेला, कारण सायन्स हे नेहमीच प्रोग्रेसिव्ह आहे, सायन्स कायमच डेव्हलपिंग आहे, त्याच्यामध्ये नवनवीन शोध लागत राहतात, नवनवीन एलिमेंट्स फाइंड होत गेले, त्याच्यानंतर वेगवेगळे प्रयोग करून त्या आधारे जुने काही बदल असतील तर तेही सायन्समध्ये आपल्याला करता येतात. आणि हे सगळे सायन्सचे जे गुणधर्म आहेत ते मेंडलिफ पिरियॉडिक टेबलमध्ये अप्लाय होतात, कारण त्याच्या काळी जरी 63 एलिमेंट माहीत होते, नंतर काही एलिमेंट सापडले तरी त्यांनी त्या एलिमेंटसाठी जागा रिकाम्या सोडला.
जागा रिकाम्या सोडल्या आणि त्यांनी काय केलं, त्यांनी ह्या जागी हे एलिमेंट सापडतील, यांचा ॲटॉमिक मास नंबर एवढा असेल हे आधीच सांगून ठेवलेलं होतं. आणि नंतर ते एलिमेंट जेव्हा खरोखरच सापडले तेव्हा मात्र ते त्या जागी फिट बसले. आणि मग असे कुठले एलिमेंट आहेत, आता मी तुम्हाला मगाच सांगितलं की जर थर्ड ग्रुपमध्ये जर तुम्ही तिसऱ्या आणि चौथ्या प्लेसवर गेला तर तिथे तुम्हाला फक्त ॲटॉमिक मास नंबर दिसतील आणि इकडे डॅश दिसेल. तर ते बोरॉन आणि अल्युमिनियमच्या खाली आहेत म्हणून त्यांना म्हणतात इका बोरॉन आणि इका अल्युमिनियम. आणि इकडे सिलिकॉनच्या खाली त्याला म्हणतात इका सिलिकॉन. म्हणून मेंडलिफच्या काळी हे जे 3 एलिमेंट त्याला माहीत नव्हते त्याला त्यांनी नावं काय दिली, इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. पण जेव्हा हे एलिमेंट सापडले तेव्हा त्यांना काय नावं दिली गेली, इका बोरॉनला नाव दिलं स्कॅन्डियम, इका अल्युमिनियमला नाव दिलं गॅलियम आणि इका सिलिकॉनला नाव दिलं गेलं जर्मॅनियम. आता त्यांचे ॲटॉमिक मास नंबर मेंडलिफने तर आधीच सांगितलेले होते, बघा किती ग्रेट होता. त्याच्या प्रॉपर्टीज काय असतील हे सुद्धा त्यांनी आधीच सांगितलं होतं, कारण त्या गटाच्या प्रॉपर्टी म्हणजे त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी. तर अशा प्रकारे हे मेंडलिफचं एक वैशिष्ट्य आहे, हे मेंडलिफचं एक मेरिट आहे की माहीत नसलेल्या एलिमेंटचं त्यांनी आधीच भाकीत करून ठेवलं होतं आणि जेव्हा ते माहीत झाले तेव्हा मात्र ते तंतोतंत म्हणजे बऱ्याच अंशी अप्रॉक्सिमेटली खरे ठरले. हे तुम्हाला पेज नंबर 19 वरच्या एका टेबलवरून दिसेल, ज्याच्यामध्ये इका अल्युमिनियम हा एलिमेंट आहे. मेंडलिफने काय सांगून ठेवलं होतं आणि नंतर सापडल्यावर ॲक्च्युली काय निघालं हे त्या टेबलवरून दिसेल. आपण त्या थोडंसं वाचूया. तर इका अल्युमिनियम असं मेंडलिफने नाव दिलं होतं कारण तो अल्युमिनियमच्या खालचा एलिमेंट होता. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगून ठेवलं होतं, तर त्याचं ॲटॉमिक मास असेल 68. पण जेव्हा तो सापडला तेव्हा त्याला गॅलियम हे नाव दिलं गेलं आणि त्याचं ॲटॉमिक मास किती होतं, 69.7, म्हणजे अगदीच जवळजवळ 68च्या खूप जवळ. त्याच्यानंतर त्याची डेन्सिटी मेंडलने सांगितली 5.9 आणि ॲक्च्युअल जेव्हा तो सापडल्यावर त्याची डेन्सिटी काढली ती पण 5.94 अशी भरली, म्हणजे जवळजवळ सारखं. त्यांनी सांगितलं होतं या एलिमेंटचा मेल्टिंग पॉईंट कमी असेल आणि तो ॲक्च्युअली काढला सापडल्यानंतर तर तो 30.2 म्हणजे कमीच आहे. त्याच्यानंतर तो क्लोराईड बरोबरचा त्याचा फॉर्म्युला असेल ECl3. इथे सुद्धा गॅलियम सापडल्यावर ई जागी आता आपण GaCl3 म्हणजे सेम आहे. त्याच्यानंतर त्याचा ऑक्साईड बरोबरचा फॉर्म्युला त्यांनी सांगून ठेवला E2O3 आणि इथे सुद्धा Ga2O3. त्याचं ऑक्साईड कुठल्या नेचरचं असेल, ॲसिडिक, बेसिक की ॲम्फोटेरिक, त्याप्रमाणे त्यांनी हे ॲम्फोटेरिक ऑक्साईड आहे आणि इथे सुद्धा ते ॲम्फोटेरिक ऑक्साईड आहे. ॲम्फोटेरिक म्हणजे इट रिॲक्ट विथ बोथ ॲसिड ॲज वेल ॲज बेस अँड फॉर्म सॉल्ट अँड वॉटर, अशाला म्हणतात ॲम्फोटेरिक ऑक्साईड. तर अशा प्रकारे हे मेंडलिफचं अगदी काय म्हणूया आपण, खूप मोठं मेरिट आहे की त्याने माहीत नसलेले एलिमेंट आधीच सांगून ठेवले होते आणि जेव्हा ते सापडले तेव्हा ते अगदी बरोबर निघाले आणि त्याच्यामुळे याचा टेबल वाईडली ॲक्सेप्ट केला गेला. दुसरं मेरिट असं आहे की त्यांनी काही एलिमेंटचं ॲटॉमिक मास हे करेक्ट केलं आणि त्याला प्रॉपर पोझिशन दिली. उदाहरणार्थ बेरिलियमचं ॲटॉमिक मास आधी 14.09 एवढं होतं आणि त्यामुळे तो बोरॉनच्या पुढे गेला होता. म्हणजे जेव्हा त्याला इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आपण मांडू तर बोरॉनचं मास आहे 11 आणि त्याचं 14 होतं, म्हणजे बेरिलियम हा बोरॉनच्या पुढे मांडला गेला होता. पण ॲक्च्युअली मेंडलिफनी ते करेक्ट केलं, कारण बेरिलियम बोरॉनच्या पुढे आला तर बाकीचे टेबल व्यवस्थित बसत नव्हते. म्हणून त्यांनी काय केलं, बेरिलियमचं मास हे करेक्ट केलं. 14.9 वरून त्याने बेरिलियमचं ॲटॉमिक मास किती केलं, 9.4. मग 9.4 ॲटॉमिक मास त्याचं दुरुस्त केल्यामुळे आपोआप बेरिलियम हा बोरॉनच्या मागे आला आणि मग ते व्यवस्थित त्या गटात तो बसू शकला. म्हणून दुसरं मेरिट आपण मेंडलिफचं काय सांगू शकू की ही करेक्टेड द ॲटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट. फॉर एक्झाम्पल, ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम इज चेंज फ्रॉम 14.09 to 9.4 अँड बिकॉज ऑफ दॅट बेरिलियम वॉज प्लेस बिफोर बोरॉन. हे सुद्धा मेंडलिफचं एक मेरिट आहे. तिसरं मेरिट मेंडलिफचं असं आहे की त्या काळी नोबेल गॅसेस हे सापडलेले नव्हते. कुठले नोबेल गॅसेस आहेत, हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. हे एलिमेंट मेंडलिफच्या काळी सापडलेले नव्हते. पण मेंडलिफनी एक 0 ग्रुप क्रिएट करून ठेवला.
आणि नंतर जेव्हा हे गॅसेस सापडले, इनर्ट गॅसेस किंवा नोबेल गॅसेस, तेव्हा ते बरोबर त्या 0 ग्रुपमध्ये फिट झाले. दुसऱ्या कोणालाही त्यांना डिस्टर्ब करावं लागलं नाही. दुसऱ्या कुठल्याही एलिमेंटच्या पोझिशनला त्यांना डिस्टर्ब करावं लागलं नाही. तर अशा प्रकारे त्याला सापडलेले नोबेल गॅसेस त्याला न सापडलेले नोबेल गॅसेस हे त्याच्या टेबलमध्ये दुसऱ्या एलिमेंटला डिस्टर्ब न करता 0 ग्रुपमध्ये फिट झाले. तर हे 3 मेंडलिफचे मेरिट्स आहेत, जे तुम्हाला राईट द मेरिट्स ऑफ मेंडलिफ पिरियॉडिक टेबलमध्ये लिहिता येतील. आता आपण डीमेरिट्सकडे जाणार आहोत. मग डीमेरिट्स म्हणजे त्याच्यात त्रुटी राहिल्या. मग काय त्रुटी राहिल्या बरं? तर त्याचं एक उदाहरण आपण आयसोटोप. आता आयसोटोप ही कॉन्सेप्टसुद्धा तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये लर्न केली आहे, पण मुलांना तुम्हाला या अशा कॉन्सेप्ट लक्षात राहत नाहीत. मग त्या वारंवार वाचाव्या लागतात आणि त्या वाचण्यासाठी कळावं लागतं. मग आयसोटोप म्हणजे काय? तर आयसोटोप म्हणजे सेम एलिमेंट तोच असतो, पण त्यांचं ॲटॉमिक मास वेगवेगळं असतं. बरोबर? त्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतो, पण ॲटॉमिक मास नंबर वेगवेगळा असतो. म्हणजे आता क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 आहे तो क्लोरीनच, म्हणजे त्याचे केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत, पण त्याचा ॲटॉमिक मास नंबर हा वेगवेगळा आहे. एक क्लोरीन Cl35 आणि Cl37 आर द 2 आयसोटोप्स ऑफ क्लोरीन. आहे क्लोरीनच, केमिकल प्रॉपर्टीज पण सेम, पण त्याचा ॲटॉमिक मास नंबर मग वेगवेगळा आहे. मग जर मेंडलने हे ॲटॉमिक मास नंबरच्या चढत्या क्रमाने एलिमेंट मांडलेले आहेत, तर मग हे क्लोरीनच्या आयसोटोप 2 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये येतील. बरोबर? एक Cl35 आधीच्या ग्रुपमध्ये आणि Cl13 दुसऱ्या ग्रुपमध्ये. पण एकाच एलिमेंटसाठी आपण 2 पोझिशन कुठून देणार मेंडलिफच्या याच्यासाठी? तर हे आयसोटोप्स कसे बसू शकतील मेंडलिफच्या पिरियॉडिक टेबलमध्ये, हे काही जमलं नाही किंवा ते जमलं नाही, म्हणून आपण त्याला डीमेरिट्समध्ये टाकणार आहोत. तर सुरू करूया आपण डीमेरिट्स ऑफ मेंडलिफ पिरियॉडिक टेबल. फर्स्ट डीमेरिट मी आत्ताच तुमच्याशी डिस्कस केलं आहे. मेंडल वॉज अनेबल टू गिव्ह प्लेस टू द आयसोटोप्स ऑफ ॲन एलिमेंट हू इज हॅव्हिंग सेम केमिकल प्रॉपर्टीज बट दे गॉट द डिफरंट ॲटॉमिक मास. मग ते काही बसवता आलं नाही मेंडलला. दुसरं त्याचं डीमेरिट असं आहे की जेव्हा हे एलिमेंट्स इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासने मांडलं, तर 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मासमधला फरक हा सारखा नव्हता. काही एलिमेंटच्या ॲटॉमिक मासमध्ये थोडा फरक आहे 1-2च्या, काही एलिमेंटच्या ॲटॉमिक मासमध्ये 3-4चा फरक आहे, काही एलिमेंटच्या ॲटॉमिक मासमध्ये 5चा फरक आहे. म्हणजे त्यांनी जेव्हा हे एलिमेंट इन्क्रीजिंग ऑर्डरनी मांडले, तेव्हा सलग 2 एलिमेंटमधला ॲटॉमिक मासमधला फरक हा सारखा नव्हता. मग हे एक डीमेरिट आपण गृहीत धरूया. वेन एलिमेंट्स आर अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, द राईज इन ॲटॉमिक मास डज नॉट अपियर्स युनिफॉर्म. मग त्यामुळे या दोघांच्या मध्ये जर एलिमेंट नवीन सापडले, तर किती एलिमेंट या दोघांच्या मध्ये बसू शकतील, हे काही मेंडलला सांगता आलं नाही, कारण त्याचा मास डिफरन्स होता 2 मधला, तो काही सारखा नव्हता. हे दुसरं मेरिट. पहिलं डीमेरिट, he is not able to give proper position to the isotopes of the same element which is having different atomic mass. आणि दुसरं demerit, as there is no common difference between 2 consecutive element, he could not be able to tell how many elements are there in between those 2 elements which we can get in future. आता तिसरं आहे की ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये पाहिलं मेंडलच्या, तर कोबाल्ट आणि निकेल दिसतंय का तुम्हाला? हा शेवटचा 8वा ग्रुप आहे, त्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करा. त्यामध्ये तुम्हाला एकाच याच्यात 4 एलिमेंट दिसत आहेत बघा. कोबाल्टचा ॲटॉमिक मास पण 59 आहे आणि निकेलचा ॲटॉमिक मास पण 59 आहे. म्हणजे इथे हे शक्य आहे का? नाही. ही त्रुटी झाली त्याची, की 2 एलिमेंट आहेत, त्यांचा ॲटॉमिक मास सेम आहे. मग तुम्ही त्यांना कुठली जागा देणार पिरियॉडिक टेबलमधली? ही सुद्धा एक ॲम्बिग्युटी किंवा आपण त्याला असं म्हणूया की हा सुद्धा एक वादग्रस्त मुद्दा तिथे येऊ शकेल. म्हणून आपण ही इज नॉट एबल टू गिव्ह अ प्रॉपर पोझिशन टू कोबाल्ट अँड निकेल बिकॉज ही प्लेस बोथ ऑफ देम इन द सेम ग्रुप बिकॉज इट्स ॲटॉमिक मास इज 59. आणि चौथं त्याचा डीमेरिट येईल पोझिशन ऑफ हायड्रोजन. आता बघा, तुम्ही पाहिलं तर हायड्रोजन त्यांनी कुठल्या गटात टाकलेलं आहे? ग्रुप फर्स्टमध्ये. पण ॲक्च्युअली पाहिलं
तर हायड्रोजन हा ग्रुप 7th मध्ये सुद्धा एकदम फिट होतो. म्हणजे तो फर्स्टमध्ये पण आणि 7th मध्ये पण फिट होतो. मग तुम्ही म्हणाल का बरं? तर हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज ह्या 7व्या गटासारख्या आहेत आणि हायड्रोजनच्या प्रॉपर्टी ह्या पहिल्या गटासारख्या आहे. मग त्याने पहिल्याच गटात का टाकलं, 7व्यात का नाही? मग आता आपण ह्या कशा त्या बघूया. मग हायड्रोजन शोज सिमिलॅरिटीज विथ हॅलोजन. आता 7व्या गटामध्ये कोण आहेत? हॅलोजन. हॅलोजन म्हणजे कुठले? क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन हे हॅलोजन आहे. मग या क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीनच्या प्रॉपर्टीज आणि हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज सारख्याच आहेत. मग तुम्ही म्हणाल कसं काय? तर हायड्रोजनचा फॉर्म्युला काय आहे? H2. फ्लोरीनचा फॉर्म्युला काय आहे? F2. क्लोरीनचा फॉर्म्युला काय आहे? Cl2. ब्रोमीनचा फॉर्म्युला काय आहे? Br2. म्हणजे यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले आणि हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. म्हणून तो कुठल्या गटात हवा होता? 7व्या गटात. बरोबर. पण मी जसं सांगितलं की हायड्रोजन पहिल्या गटाशी सुद्धा सिमिलॅरिटीज दाखवते. म्हणजे काय? तर सोडियम आणि पोटॅशियम हे जे हायड्रोजन बरोबर किंवा हॅलोजन बरोबर कंपाऊंड फॉर्म करतात, तसेच कंपाऊंड हायड्रोजन सुद्धा फॉर्म करते. दुसऱ्या ह्याच्यात पहा बरं. सोडियम NaCl, हायड्रोजन HCl, त्याच्यानंतर NaH, बरोबर. त्याच्यानंतर CH4 CCl4. म्हणजे जसे अल्कली मेटल, पहिल्या गटातल्याला अल्कली मेटल म्हणतात. जसे अल्कली मेटल हे एलिमेंट कंपाऊंड फॉर्म करतात, तसेच हायड्रोजन सुद्धा कंपाऊंड फॉर्म करतो. म्हणजेच मेंडलला हायड्रोजनला प्रॉपर पोझिशन देता आली नाही, असं नाही म्हणूया आपण त्याला. मेंडलला हे प्रूव्ह नाही करता आलं की तो 7व्या गटात का नाही, पहिल्याच का? कारण 7व्या गटासारखे सुद्धा त्याचे प्रॉपर्टी पहिल्या गटासारखे सुद्धा आहेत. हे मेंडलला प्रूफ किंवा सिद्ध करता आलं नाही. म्हणून आपण पोझिशन ऑफ हायड्रोजन हे सुद्धा एका डिमेरिटमध्ये आपण घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण 3 सायंटिस्टचं काम, ज्यांनी ॲटॉमिक मास हा कॉन्सेप्ट उचलून धरला किंवा त्या कॉन्सेप्टवर त्यांनी त्यांच्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं, हे लर्न केलेलं आहे. तर पुढच्या भागात आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल पाहणार आहोत. तर इथे आपण थांबूयात. थँक्यू.